बघा, पाणी भरण्याच्या नळाने एक टाकी 8 तासात पूर्ण भरते. मात्र तळ भागाकडील गळतीमुळे ती टाकी पूर्ण भरण्यास त्या नळाला 2 तास जास्त लागले, तर पाण्याने पूर्ण भरलेली टाकी तळ भागाकडील गळतीमुळे किती वेळात रिकामी होईल? नळ टाकी घटकावर आधारित हा प्रश्न सोडायचा कसा? एक टाकी आहे, ती एका विशिष्ट नळाने किती तासात भरते? नळाने टाकी भरते लेकरांनो 8 तासात. नळाने टाकी भरते 8 तासात. मात्र गोष्टी लक्षात घ्या, तळ भागाकडील गळतीमुळे टाकी पूर्ण भरण्यास नळाला 2 तास जास्त लागतात. म्हणजे तळ भागाला गळती म्हणजे काहीतरी छिद्र आहे, ज्या माध्यमातून पाण्याचा निचरा होतो, टाकीतून पाणी गळते. बाबा, या तळ भागाकडील गळतीमुळे होते काय की त्या नळाला ती टाकी पूर्ण भरण्यासाठी 2 ऍडिशनल तास लागतात, म्हणजे आगाऊचे 2 तास लागतात. गळतीसह नळाला लागणारा वेळ, गळतीसह टाकी भरण्यास नळाला लागणारा वेळ किती हो? तर 10 तास. लक्ष द्या. आता लेकरांनो, या नळाचं समजा नळ टाकी 8 तासात भरतो. या पर्टिक्युलर नळाचं प्रति तास कार्य जर घेतलं आम्ही लक्षात, तर किती होते? 1/8 भाग. हे प्रति तास कार्य इकडं मांडायचं, म्हणजे लक्षात येणार, गोंधळ होणार नाही. लक्ष द्या, थोडस डिस्क्रिप्टिव्ह गणित होईल. लक्ष द्या, आता लक्ष द्या. ह्या बाबी मांडल्या. आता त्या नळाचं, जो नळ टाकी 8 तासात भरतो, मात्र गळती असल्यामुळे 2 तास जास्त लागतात, हा भाग वेगळा. मात्र त्या नळामध्ये पॉवर आहे टाकी 8 तासात भरण्याची. मग जो नळ 8 तासात टाकी भरतो, त्या नळाचं 1 तासाचं कार्य काय बाबा? नळाचं 1 तासाचं कार्य, गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो. नळाचं तासाचं कार्य काय बाबा? हे इकडली बाब इकडे लिहायला लागलो. आता लक्ष द्या बरं का, ह्या गोष्टी इथं मांडाल. 1/8 भाग बर का. आता गळतीसह नळाचं तासाचं कार्य, आता हा भाग इथं मांडायला लागलो. गोष्टी लक्षात काय येणार? गळतीसह नळाचं कार्य काय आहे? 10 तास आहे. म्हणजे गळतीसह तो नळ ती टाकी 10 तासात भरतो. गळतीसह नळाचं तासाचं कार्य येईल लेकरांनो 1/10 भाग. ओके. संपूर्ण टाकी भरण्याची नळाची पॉवर 8 तास. गळतीसह टाकी भरण्याची नळाची पॉवर 10 तास. गळती असल्यामुळं त्या नळाला ती टाकी पूर्ण भरण्यास 2 तास आगाऊ लागतात. आता हा जो नळ संपूर्ण टाकी एकट्याच्या बळावर जीवावर 8 तासात भरतो, या नळाचे 1 तासाचं काम 1/8 भाग. या नळाचं गळतीसह टाकी भरण्याचं तासाचं काम 1/10 भाग. आम्हाला प्रश्न विचारला, सर तळ भागाकडील गळतीमुळे किती वेळात टाकी रिकामी होईल? पाण्याने पूर्ण भरलेली टाकी तळ भागाकडील गळतीमुळे किती वेळात रिकामी होईल? मग तळ भागाकडील गळतीमुळे म्हणजे तळ भागात काहीतरी छिद्र आहे, ज्यामुळं गळती होते, पाण्याचा निचरा होते. गोष्टी लक्षात घ्या. आता तळ भागाकडील हा नळ, म्हणजे इथं मांडतो, तळ भागाकडील गळतीमुळे उदाहरणार्थ ती टाकी X तासात रिकामी होते असं आम्ही गृहीत धरायचं. तळ भागाकडील जी गळती आहे
ती गळती ती संपूर्ण टाकी एक्स एवढ्या तासामध्ये रिकामी करते. मग तळभागाकडील गळतीचं प्रतितास कार्य, भागाकडील गळतीचं प्रतितास कार्य, प्रतितास कार्य काय बाबा हा प्रश्न, त्याचं उत्तर होते प्राप्त 1/x. आता लेकरांनो याची मांडणी लक्षात घ्या. या 1/8 नळाचं प्रतितास कार्य, याच्यामधून गळतीचं प्रतितास कार्य कसं प्राप्त झालं एखाद्या वेळेस पुन्हा पहा. संपूर्ण टाकी तळभागाकडील गळती उदाहरणार्थ x तासात, x एवढ्या तासात रिकामी करते. तर मग या तळभागाकडील गळतीचं प्रतितास कार्य काय, तर 1/x येत असते. कसं हे समजून सांगताना तुमच्या लक्षात येईल. नळाचं 1 तासाचं कार्य, गळतीचं 1 तासाचं कार्य बराबर गळतीसह नळाचं तासाचं कार्य 1/10. म्हणजे ह्या दोन राशी आणि ही रास ॲज इक्वल, ही गोष्ट इथं बनायला लागली. लक्ष द्या. आता पुढे चला. हे वजा 1/x इकडे जाऊ द्या, 1/10 इकडे येऊ द्या. जातानी येतानी परस्पर विरुद्ध बाजूने जातानी येतानी संख्या अधिक असतील वजा, वजा असतील अधिक, गुणिला असतील भागीला, भागीला असतील गुणिला, अंशस्थानी असतील छेदस्थानी, छेदस्थानी असतील अंशस्थानी मांडाव्या लागतात. मग आता 1/8 कडे येतानी 1/10 वजा स्वरूपात. आता हे झाले अधिक. लक्ष द्या. हे कसं समजून सांगायचं हे तुमच्या लक्षात यावं. नळाचं तासाचं कार्य 1/8 का, तो नळ पर्टिक्युलर 8 तासात टाकी भरतो. उदाहरणार्थ त्या नळासाठी त्या टाकीचे एकूण भाग जर 8 होत असतील तर तासाला 1 भाग याप्रमाणे तो काम करतो. गळती जर एकूण x तासात, x एवढ्या तासात टाकी रिकामी करत असेल तर त्या गळतीचं तासाचं काम काय, आता सांगितल्याप्रमाणे 1/x. लक्ष. आता हे 2 अपूर्णांक यांची वजाबाकी तिरप्या गुणाकाराने छेद समान करून 10 गुणिला 1 असं करायचं असते. या छेदाने अंशाला गुणा, या छेदाने अंशाला गुणा. 8 8 छेदस्थानी छेदाचा गुणाकार असतो. 10 8 80. इकडं बराबर 1/x. अंशातील वजाबाकी किती सर, 2/80. इकडे 1/x. हा भाग कसा गेला तर 1/40 बराबर 1/x. म्हणजे या गळतीचं 1 तासाचं काम किती या लागलं, 1/40. गळतीसाठी टाकी रिकामी करण्याचे भाग 40 ठरतात. ही गळती तळभागाकडील छिद्र अर्थात 1 तासाला 1 भाग याप्रमाणे काम करणार. 1 तासाला जर 1 भाग काम करणार ही गळती टाकी रिकामी करण्याचं, तर त्या गळतीसाठी त्या टाकीचे भाग 40 ठरले. 40 भाग रिकामे करण्यास अर्थातच तळ भागाकडील गळतीला किती वेळ लागणार हो, 40 तास. हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो निसंशय ॲक्युरेट आन्सर. ओके. नळ टाकीत किती पाणी मावेल ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.